काय पूर्ण नाव काय? स्वप्नील सुदर्शनजी नासरे. नासरी, कारंजा घाडगे. कारंजा घाडगे. म्हणजे 200 किलोमीटर. 200 किलोमीटर. आता तुम्ही आता एवढ्या दुरून इथं आले. आता ही व्हरायटी तुम्ही या बाजूची आपण पाहिली, बलदेव 47. आता ही आहे गुरुदेव 43. या दोन व्हरायट्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवायला? फक्त फरक एकच आहे, याच्या 4 दाण्यांचे शेंगाचं प्रमाण थोडं कमी आहे आणि त्याच्यामध्ये जास्त आहे. माल कसा वाटते बघा. आणि विशेष म्हणजे आपण इथं टोकन नाही, इथं पेरणीच आहे. पेरणी असून एवढ्या शेंगा या व्हरायट्यांना हे पाहूनच बरेच शेतकरी म्हणतात एवढ्या शेंगा नसतात. बरेच जण म्हणतात असं. आणि पानाची जाडी पण बघा. तर तुम्हाला ह्या व्हरायटीत त्या व्हरायटीत फक्त तेवढाच फरक जाणवेल, बाकी काहीच फरक जाणवणार नाही. आणि व्हरायट्या दोन्हीही 90, 95, 100 दिवसात तयार होणाऱ्या आहेत अशा प्रकारे. तर तुम्हाला आता आल्यावर या दोन्ही व्हरायट्यामध्ये चांगली कोणती वाटायली? मला दोन्ही पण चांगली सारख्याच वाटायल्या. म्हणजे दोन्हीचं रिझल्टच सारखे आहे, ॲव्हरेजला पण सारखे आहे दोन्ही. फक्त ॲव्हरेज किती आहे? एकरी याचा पेरणी केली दोन्हीचा ॲव्हरेज एक सारखाच आहे. आता हे आहे गुरुदेव 43. तर या गुरुदेव 43 असो वा बलदेव 47, या दोन्हीचे ॲव्हरेज सारखेच आहे. पेरणीला 20 किलो बियाणं टाकायचं, 1 DAP ची गोणी टाकायची. तुम्हाला ॲव्हरेज येईल साधारणतः पेरणीसाठी 13-14 क्विंटल. आणि तुम्ही जर टोकन पद्धत केली 1.5 बाय 1 फुटावर किंवा 2 बाय 1 फुटावर कसे तरी, म्हणजे तेवढी 20 किलो बी टाकायचं, तर तुम्हाला साधारणतः याचा ॲव्हरेज 17, 18, 19 पर्यंत जाते वातावरण जमीन पाहून. पण ॲव्हरेज कमी येणार नाही, कारण जे दाणे आहेत हे तर तुम्ही पाहिलेच किती जाड आहे ते. आणि शेंगा तर तुम्ही पाहिल्यात, जाडच्या जाड शेंगा आणि 3-3, 4-4 दाण्याच्या शेंगा आहेत. हे बघा 4 दाण्याच्या शेंगा आहे. आणि कशा फुल भरल्या आणि शेंग पिवळी पडली, पूर्ण माल भरला. म्हणजे जसा आंबा पिकतो पाडाला येतो तशा प्रकारचं काम आहे. अशा प्रकारे फुल भरली. तर यावर्षी सुद्धा मागच्या वर्षी जशी डेमो दिली त्या तसेच यावर्षी सुद्धा ॲव्हरेज येईल असं आम्हाला वाटते. याच्यात कसं वाटते तुम्हाला? मला पण तसंच वाटतं. म्हणजे तुम्ही आता आले एवढ्या दुरून तर समाधानी आहात. हा, तर व्हरायटी तुम्हाला चांगली वाटली? व्हेरायटी पण चांगली आणि पिकामध्ये पण चांगलं. म्हणजे तुम्ही आल्याशिवाय, म्हणजे आपल्याला कसं आल्याशिवाय पाहिल्याशिवाय आपल्याला अनुभव आल्याशिवाय मजा येत नाही आणि विश्वास बसत नाही. पण आता तुम्ही आल्यामुळे तुमचा विश्वास आता इथं बसला. एवढ्या दुरून 200 किलोमीटर येणं म्हणजे पाहणं म्हणजे तुम्हाला एक चांगल्या प्रकारे अनुभव आला. म्हणजे बाकी 9305 हे व्हरायटी आहेत त्यांच्यापेक्षा ही व्हरायटी कितीतरी टक्क्यांनी चांगली आहे. ठीक आहे.